आज आहे वसुबारस म्हणजे दिवाळीच्या सुरुवातीला येणारा सण, त्याला गोवत्स द्वादशी असे सुद्धा म्हणतात। तर गाईला गोमाता म्हणजेच आई समजून तिची सेवा केली जाते। असं म्हणतात की गाईमध्ये 33 कोटी देवता वास करते। तर दिवाळीची खरी सुरुवात तर गाईची पूजा करून होते, म्हणजेच वसुबारस या सणापासून होते। तर धन त्रयोदशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच गोवत्स द्वादशीला हा सण साजरा केला जातो। आणि आज एकादशी सुद्धा आहे आणि वसुबारस सुद्धा आहे। तर मी सुद्धा छान पूजा केली आहे। तर आज उर्वी भरपूर असे गिफ्ट्स ओपन करणार आहे। संध्याकाळी ते आले तेव्हा भरपूर असे गिफ्ट्स घेऊन आले। तर आमचं इथे गिफ्ट ओपनिंगचं काम चालू आहे। मी तुम्हाला दाखवेल गिफ्ट्समध्ये काय काय आहे ते। त्याआधी मी तुम्हाला माझी रांगोळी दाखवते। वसुबारस आहे तर छान अशी गाईची रांगोळी काढली आहे। कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगा मला। थोडा असा प्रयत्न केला आहे रांगोळीचा। रांगोळी काढायला फार आवडतं, पण आता सध्या वेळ अजिबात मिळत नाही, उर्वी लहान आहे त्यामुळे। त्यानंतर आज त्यांना टिफिनमध्ये भरपूर असा फराळ दिला आहे, कारण ऑफिसमध्ये सुद्धा दिवाळी आहे त्यांच्या। तर टिफिन नको हवं होतं, म्हणजे जेवण नको हवं होतं, त्यामुळे असं 2 टिफिन बॉक्स भरून सगळा फराळ दिलेला आहे। तर ते गेल्यानंतर लगेचच माझ्या कामाला सुरुवात झाली। आधी केर कचरा वगैरे काढून झाला आणि घर स्वच्छ करण्यासाठी आता पोछा मारून घेते। लिक्विड यूज करते त्यामध्ये लायझॉल वगैरे, पण त्यासोबत मी थोडं गोमूत्रसुद्धा घेते। गोमूत्र घेतल्याने घरसुद्धा प्रसन्न होतं आणि त्याचा वास छान येतो। तर असं मी पाण्यामध्ये एका पेल्यामध्ये घेऊनसुद्धा शिंपडते, पण आज पाण्यातसुद्धा घेतले। त्यानंतर घराच्या आतली तर आपली साफसफाई होतच असते, तर आता बाहेरची सुद्धा साफसफाई करते। अगदी दरवाजे क्लिनिंग, टाईल्स वगैरे ते सुद्धा स्वच्छ करून घेतले। तर ही बघा, आम्ही गोकुळाष्टमी करतो त्यावेळेस ही गोमाता आणली होती। तर आज तिचीसुद्धा छान पूजा करून घेणार आहे। वसुबारसची पूजा मी संध्याकाळीच करणार आहे। तर आधी सकाळची देवघरात छोटी अशी पूजा करते आहे। आपली जी घरात नॉर्मल अशी रेग्युलर पूजा करतो ती छोटंसं देवघर आहे, पण रोज पूजा केल्यावर अगदी छान आणि प्रसन्न असं वाटतं। तर सकाळची आधी छान पूजा झाली आहे माझी। तर आजच्या दिवशी गाईला भरपूर मान आहे। तर आमच्याकडे गावीसुद्धा आई बाबा गाईला पुजतात। तर ती सुद्धा व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन मी। त्यांना सांगितलं होतं मी गाईची आपल्या पूजा कराल तेव्हा मला एक क्लिप पाठवा, पण पाठवली आहे त्यांनी। मी व्हिडिओच्या शेवटला दाखवेन तुम्हाला। तर पूजा झाल्यानंतर असा ब्रेकफास्ट केला। तर आज बाहेरूनच घेऊन आले होते, इडली आणि मसाला डोसा आणला होता। तो झाल्यानंतर हे स्वीट्स घेऊन आले होते काल रात्री। तर ती सुद्धा आता एन्जॉय करणार। उर्वीला स्वीट्स खायला फार आवडतं। उर्वी भरपूर गोडच असं खाते, तिला शिरा उपमा असेच पदार्थ आवडतात। तर काजू कतली देतो ती पण नाही, तिला तेच काजूचाच प्रकार आहे, पण तो वेगळा आहे, तर तिला ते हवं होतं। तर ते सुद्धा आता देणार आहे तिला। तर वसू म्हणजे गाय आणि बारस म्हणजे 12वा दिवस, त्यामुळे ह्या दिवसाला वसुबारस असं म्हणतात। तर सगळेजण वसुबारसचा हा सण साजरा करतात। आपण नरक चतुर्थी आणि लक्ष्मीपूजनाला तर पूजा करतोच, पण खरं तर ह्या दिवसापासूनच दिवाळीची सुरुवात होते। त्यामुळे आजच्या दिवशीसुद्धा भरपूर गायींना मान असतो, त्यामुळे देवघरात छान अशी पूजा करायची। गायींची पूजा करणं शक्य नसल्यास तर आपण बाहेर कुठे गाय असेल त्याचासुद्धा आशीर्वाद घेऊन नमस्कार करू शकतो। तर आमची इकडे मिठाई खाणं चालूच आहे। तिला ते आवडलं नाही आहे, पण तिला पेढा आवडलं म्हणून तिला तेच देते आहे। तर संध्याकाळी ते आल्यावर भरपूर गिफ्ट्स घेऊन येणार आहेत, पण त्याआधी मी रांगोळी काढली आणि त्यानंतर लगेच पूजेला सुरुवात केली आहे, कारण मग स्वयंपाकाला वगैरे लागायचं आहे। त्यामुळे आधी चौरंगावर छान पूजा मांडून घेतली आहे। मध्ये गोमाता अशी ठेवली आहे छोट्या चौरंगावर, साईडने 2 समई आणि बाळकृष्ण आणि गणपती बाप्पा ठेवले। त्यांची आधी पूजा केली, मग गोमाताची पूजा करून घेतली। ते सगळं झाल्यावर संध्याकाळी ते घरी आले, गिफ्ट्स आणले आणि ते बघून उर्वीला आणि मला काय राहत नव्हतं। मी सुद्धा गिफ्ट आले ना की भरपूर खुश होते, कधी ओपन करून बघणार असं होतं। जरी ते आपले युजफुल नसलं ना तरी ते गिफ्ट ओपनिंग करायला मला तर फार आवडतं। तुम्ही पण तसेच आहात का कमेंट बॉक्समध्ये सांगा मला। तर बऱ्यापैकी ते ड्रायफ्रूट्स आणि स्वीट्स आलं होतं आणि बाकीसुद्धा इतर गोष्टी आल्या होत्या, तर ते सुद्धा दाखवणार आहे। आता मी बसते गिफ्ट ओपन करायला, उर्वी आणि मी। तर इकडे जेवण आधीच तयार करून घेतलं आहे, म्हणजे संध्याकाळी ते आल्यावर थोडा वेळ घालवता येईल, कारण त्यांनी फोनवर सांगितलं होतं आज भरपूर गिफ्ट्स आहेत। त्यामुळे म्हटलं आधी स्वयंपाक तयार करून घ्यावा। तर ही बघा, पहिलाच बॉक्स स्वीट्स आहे, काजू कतलीचे भरपूर फ्लेवर्स आहेत आणि हा बॉक्स ते माझ्यासाठी असं म्हणालेत। बघूया काय आहे त्यामध्ये। तर छान बोटचे ब्लूटूथ हेडफोन्स मिळालेत,
माझ्याकडे होते पण त्यात नुकतेच खराब झालेत, एका कानातून आवाजच येत नाही एकाचं, त्यामुळे बरं झालं ते सुद्धा मिळालं. आणि हे सुद्धा पुन्हा ड्रायफ्रूट्सच आहे, काजू बदाम पिस्ता, तर ते आता सध्या तसेच ठेवणार आहे, मग नंतरला आपल्याला ते पुन्हा डब्यात भरायचंच आहे. तर हा एक बॉक्स आहे, तो खूप छान आहे, मला आवडलं आहे. डिनर सेट आहे त्यामध्ये, तर बरेच झालं स्टीलचंच डिनर सेट आहे, कारण क्रॉकरी भरपूर झाली आहे माझ्याकडे, जास्त काही ती यूज होत नाही. कधी कोणी स्पेशल गेस्ट आले तर जास्त काढते मी, नाहीतर वरती किचनमध्ये कपाटातच ठेवते. तर हे बिस्किट्स आहेत केशर आणि बदामचे, कराची टाईप जे फ्लेवर्स असतात बिस्किटचे, तर तो एक फ्लेवरचा बिस्किट आहे. आणि हे बघा, हे मिळालं आहे इलेक्ट्रिक कॅसरॉल, जे फक्त जेवण गरम करण्यासाठी आहे, कधी यूज केला नाही आहे मी हे. कधी जेव्हा कधी दाखवेन, ओपन करेन आणि यूज करेन तेव्हा तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. अजून तरी यातलं काय माहिती नाही आहे मला, पण बघेन थोडं व्हिडिओ वगैरे सर्च करून मग त्याचं यूज कसं आहे ते बघेन. मला वाटतं फक्त हे जेवण गरम करण्यासाठीच आहे. आणि त्यामध्ये भरपूर असे चॉकलेट्स आणि काजू बदाम आले होते, तर ते आता पुन्हा सगळं आटपायचं आहे. जेवढं आता गिफ्ट्स मिळाले ते पुन्हा जागच्या जागी लावून ठेवायचे, तर ते कामसुद्धा वाढलेलंच आहे. तर गेल्या वर्षी मी एका कार्यक्रमाला गेले होते, तर आजच्याच दिवशी म्हणजे वसुबारस आहे, तर गेल्या वर्षी 2024ला 16 सख्यांचा म्हणून या कार्यक्रमाला गेले होते, तर त्यामुळे मला तो दिवस आठवला, म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते. तर टी व्हीवरती लागलं होतं सन मराठी चॅनलवरती, पण आता यूट्यूबवरून तुम्हाला हा शेअर करते. ऑडिओ क्लिप चालू केली नाही आहे, नाहीतर लगेच कॉपीराईट येतो यूट्यूबवर, तुम्हाला तर माहितीच आहे, त्यामुळे म्यूट केलं आणि हे सगळं दाखवते. दिवाळीचा दिवस होता, वसुबारसची शूटिंग होती, आणि त्यांचं असं सांगणं होतं की दिवाळीचे जे फटाके असतात तर ते कसे फुटले जातात त्याची ॲक्शन करा. तर ते चाललं होतं माझं, पाऊस कसा फुटतो, सुरसुरी म्हणजे फुलबाजा कसा फिरतो. तर मी आणि माझी बहीण दोघी गेलो होतो. ही माझी बहीण आहे, काकांची मुलगी, तीसुद्धा डोंबिवलीत असते, त्यामुळे तिलासुद्धा दाखवलं आहे. तर भरपूर आम्ही एन्जॉय केलं होतं. असं छान वाटतं कुठेतरी सगळ्या बायकांसोबत एकत्र मिळून असं एन्जॉय करणं. तर पहिल्याच ह्याच्यात मला गिफ्टसुद्धा मिळालं होतं. असा खूप छान कार्यक्रम झाला होता. तुम्हाला बघायचं असेल तर यूट्यूबवर सर्च करा 16 सख्यांचा दिवाळी एपिसोड 2024 म्हणून, तर हा एपिसोड येईल. तर भरपूर मजा केली होती. आणि तुमच्यासोबत आता आईंनी गाईची जी पूजा केली होती तो सुद्धा व्हिडिओ शेअर करणार आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक करा. चलो बाय बाय.